नमस्कार माझ्या बालमित्रांनो, आज आपण सलाम नमस्ते हा पाठ 12वा बघणार आहोत। सलाम म्हणजे नमस्कार। या पाठाच्या लेखिका आहेत सुधा मूर्ती। या लेखिकेचे अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत, त्यापैकी वाईज अँड अदरवाईज, सामान्यातले असामान्य, अस्तित्व, आजीच्या पोतडीतल्या गोष्टी, आयुष्याचे धडे गिरवताना, बकुळा आणि गोष्टी माणसांच्या, ही अशी अनेक पुस्तके यांची प्रसिद्ध आहेत। पुण्यभूमी भारत या कथासंग्रहातून हा पाठ घेतलेला आहे। सुधा मूर्ती यांच्या इंग्रजी कथासंग्रहाचा मराठीमध्ये अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेला आहे। तो भाग आपल्याला आता बघायचा आहे। अत्यंत गरीब परिस्थिती असूनही माणुसकी, प्रामाणिकपणा, कष्टाळूपणा आणि दुसऱ्यांच्या दुःखाविषयीची जाणीव या त्या पाठातून शेख महम्मद व त्याची बहीण मृत्यूच्या दारात उभी असलेली, तिचं नाव आहे जुबेदा, यांच्यामध्ये काही गुण दिसून येतात आहे, नैतिक मूल्य दिसून येतात आहे, ते आपल्याला या पाठातून बघायचे आहे। अतिशय हृदयस्पर्शी असा हा पाठ आहे, त्यामुळे तुम्ही मन लावून या पाठाकडे लक्ष द्या। बघा, शेख महम्मदचं एक छोटंसं दुकान होतं। या पाठामध्ये शेख महम्मद बद्दल, त्याच्या परिवाराबद्दल, त्याच्या मिसेस म्हणजेच पत्नीबद्दल, त्याच्या बहिणीबद्दल, बहिणीच्या मुलीबद्दल आणि स्वतःच्या मुलीबद्दल माहिती या पाठात सांगितलेली आहे। आणि या शेख महम्मदला लेखिका सुधा मूर्ती कशी मदत करते ते या पाठातून आपल्याला बघायचं आहे। शेख महम्मद याचं एक छोटंसं दुकान असतं। तो वह्यांची किरकोळ अशी विक्री करायचा। किरकोळ म्हणजे अगदी क्षुल्लक, छोट्याशा 5-6 अशा पुस्तकं वह्या तो विकायला काढायचा। दरवर्षी जून महिन्यात त्याच्याकडून मोठ्या संख्येने लेखिका या वह्या विकत घेत असे। दरवर्षी जून महिन्यात शाळा सुरू होण्याच्या अवधीमध्ये या लेखिका याच्याकडून वह्या खरेदी करत असे, विकत घेत असे। आम्ही त्या झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वाटत असू। आम्ही म्हणजे इथे प्रत्येक ठिकाणी आम्ही मी शब्द आला की समजायचे लेखिकेचं उद्गार आहे, सुधा मूर्तीचं वाक्य आहे। त्या म्हणतात की जून मध्ये आम्ही या शाळकरी विद्यार्थ्यांसाठी, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या वह्या विकत घेत असत आणि त्या मुलांना वाटत असत। त्याचं दुकान म्हणजे कोणाचं जायचं म्हणजे कुठचं, शेख महम्मद याचं दुकान आमच्या ऑफिसच्या जवळच होतं। आमच्या म्हणजे कोणाच्याच, लेखिका सुधा मूर्ती यांच्या ऑफिसच्या जवळच होतं। दुकानाची जागा भाड्याची होती, त्याचं स्वतःचं दुकान नव्हतं। एक तर तो अतिशय गरीब होता, त्याचं छोटंसं विक्रीचं दुकान होतं, वह्यांचं दुकान होतं, म्हणून त्याची जागा सुद्धा भाड्याची होती, स्वतःची नव्हती। शेख महम्मद फार संकोची स्वभावाचा होता। संकोची म्हणजे लाजाळू वृत्तीचा, एकदम हिमतीनं कोणाशी बोलता, संकोचीने बोलत होता। तो वह्या आणून आमच्याकडे पोचवायचा, दुकानातून वह्या आणायचा आणि लेखिकेकडे ऑफिसमध्ये जाऊन नेऊन द्यायचा। आमचा चेक तयार असायचा। कोणीही वस्तू घेतल्यानंतर आपण त्याला काय देतो, पैसा देतो, बरोबर आहे। तसाच पैसा म्हणजे चेकच्या दृष्टीने लेखिका त्याला हा पैसा द्यायच्या। आम्ही त्याला असं कळवायचं आणि तो लगेच चेक घेऊन जायचा। एकदा हा मोहम्मद शेख ऑफिसमध्ये आला आणि तेव्हा ऑफिसमध्ये सगळेजण मिठाई खात होते आणि शेख आल्याबरोबर लेखिकेने शेखच्या हातात सुद्धा मिठाई ठेवली। तर शेखने काय केलं, ती मिठाई स्वतः न खाता हातात तशी ठेवून दिली। लेखिकेने विचारलं, का रे बाबा, खात का नाहीस? तेव्हा मोहम्मद म्हणाला की ही मिठाई मी घरी न्यावं असं मला वाटतं, कारण माझ्या घरी लहान लहान मुलं आहेत, त्यांना जास्त याची गोडी वाटणार आहे, त्यांना जास्त आवडणार आहे, म्हणून मी इथे काही खात नाही। लागलीच लेखिकेने विचारलं, तुला मुलं आहे किती असे? तर तो म्हणतो की मला एक मुलगी आहे आणि माझ्या बहिणीला सुद्धा मी सांभाळ करतो आहे। तिची सुद्धा मुलगी म्हणजे भाची माझ्या जवळ राहते आहे। भाची, तुझी बहीण तुझ्या जवळ राहते? हो, कारण माझी बहीण जुबेदा नाव आहे तिचं, ही बहीण माझी विधवा आहे, तिचे पती मरण पावलेले आहे, त्यामुळे तिचा आणि तिच्या मुलीचा सांभाळ मीच करतो, ती आमच्याकडेच राहते। हे ऐकून लेखिकेला फार वाईट वाटलं। ती म्हणते की तुझं छोटंसं दुकान आहे,
तुझ्याजवळ येणारा पैसा कमी आहे आणि यात तू स्वतःचाही संसार करतोस आणि तुझ्या बहिणीचा सुद्धा सांभाळ करतो, तिच्या मुलीचा सुद्धा सांभाळ करतो. तुला किती कठीण जात असेल. काय करता, नाईलाज असतो. शेवटी ती म्हणते, का रे तुझी बहीण जुबेदा करते तरी काय. तो म्हणतो, ती अतिशय उत्तम शिवणकाम करते. तिच्यासोबत माझी पत्नी देखील तिला मदत करते आणि या दोघी मिळून शिवणकाम करतात आणि चांगला हा व्यवसाय यांचा चालतोय. त्यांच्या पैशातून आमचं घरदार चालतं. देवाची कृपा आहे, अल्लाची मेहरबान आहे असं तो म्हणतो. त्याचं हे वाक्य ऐकून या लेखिकेला तिचा हृदयाला स्पर्श करून जाते हे वाक्य. ती म्हणते की मला हे मनाला लागून गेलेलं आहे. हृदयाला स्पर्श केलं म्हणजे काय, मला हे मनाला लागून गेलेलं आहे. आजकाल समाधान हा शब्द कोणीही उच्चारलेला मला आठवत नाही. कारण कितीही पैसा असला तरी लोकांना समाधान त्यात मिळत नाही. म्हणजे हा शेख आहे, याचा पैसा कमी असून सुद्धा तो समाधानी आहे. हे वाक्य ऐकून लेखिकेच्या हृदयाला अगदी हे लागून गेलेलं आहे. तिच्या मनाला हे वाक्य स्पर्श करून गेलेलं आहे. असंच काहीतरी मध्ये दिवस गेले आणि अचानक मोहम्मद शेखचा लेखिकेला म्हणजे सुधा मूर्तीला फोन येतो आणि तो म्हणतो, मॅडम ज्यावेळेस तुम्ही मला पैसे देता, माझ्या वह्यांची विक्री झाल्यानंतर तुम्ही मला पैसे देता, तसं न करता तुम्ही मला यावेळेस ऍडव्हान्स मध्ये पैसे देऊ शकाल का, म्हणजेच आधीच पैसे देऊ शकाल का. का बरं रे शेख, लगेच लेखिकेने विचारलं. तो म्हणतो, हो मला अत्यंत पैशाची गरज आहे. काही खास कारण आहे. माझी जी बहीण जुबेदा आहे तिला काय झालं आहे, कॅन्सर झालंय. कॅन्सर म्हणजे काय माहिती का तुम्हाला, कर्करोग तुम्हाला माहित असेल. हा कर्करोग तिला झालेला आहे आणि तिचं उद्या ऑपरेशन आहे. मी ताबडतोब ऑफिसमध्ये सगळ्यांना सांगून ठेवलं आणि मी म्हणजे लेखिकेने आणि लगेच त्याला पैसा पाठवण्याचं सगळ्यांनी ठरवलं. त्याच्याबद्दल मनामध्ये विचार येऊन माझं मन उदास झालं असं त्यांचं म्हणणं आहे. ऑपरेशनचा खर्च भरपूर असतो. ही रक्कम जमा करण्याची शेखची नक्कीच धावपळ चालू असेल हे लेखिकेने जाणून घेतलं. पण तरी त्यानं माझ्याकडे पैसे मागितले नव्हते, जास्तीचे पैसे मागितले नव्हते. जे पैसे तुम्ही मला देता, जो चेक मला नेहमी देता, तेच पैसे मला हवे आहे असं शेखने सांगितलेलं असतं. लेखिका सांगतात की माझा एक अनुभव आहे. मी अनुभवाने बरेच काही शिकलेली आहे. आपल्या स्वतःच्या हिऱ्याच्या कुड्या म्हणजे दागिने पर्समध्ये लपवून गोरगरिबांसाठी निधी गोळा करायला बायका येतात. म्हणजे निधी गोळा करणं म्हणजे पैसा गोळा, म्हणजे श्रीमंत असतात, कानातले गळ्यातले सगळे हिरे वगैरे असतात, ते पर्समध्ये लपवून ठेवतात आणि आम्हाला पैसा गोळा करायचा आहे, आम्हाला लोकांना मदत करायची आहे, लोकांना शिष्यवृत्ती मिळवून द्यायची आहे, असे बहाणे सांगून अनेक बायका पैसा वसूल करतात. हे तिने इथे सांगितलं आहे. मुलं अनाथ असल्याचं सांगतात. एवढंच नाही तर काही मुलं अनाथ आहे, त्यांचं आम्हाला काय करायचं आहे, पालन पोषण करायचं आहे. त्यासाठी आम्हाला फाउंडेशन तोडून मदत हवी आहे असं म्हणतात. फाउंडेशन म्हणजे काय, सेवाभावी संस्था. ही सेवाभावी संस्था आहे. या संस्थेकडून अनाथ मुलांना पैसा पुरवला जातो आणि या श्रीमंताच्या बायका स्वतःचे दागिने पर्समध्ये लपवून अनाथ मुलांना पैसा पाहिजे असं म्हणून स्वतः पैसा उचलून घेतात. असं या अनुभव या लेखिकेला इथे आलेला आहे. एखाद्या व्यक्तीला मदत मिळाली नाही तर ती व्यक्ती आयुष्यातून उठेल म्हणजे मरण पावेल. आता त्याला तडकाफडकी पैसा पाहिजे आहे आणि सेवाभावी संस्थेकडनं मिळाला नाही तर ती व्यक्ती मरण सुद्धा पाहू शकते. अशा वेळेस या गरीब व्यक्तींकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. अशा व्यक्तींना पैसा पुरवायला पाहिजे असा त्यांचा नेहमी आग्रह असतो. कोणाचा, त्यांचा म्हणजे लेखिकेचा असा आग्रह असतो की जे खरोखर गरीब आहे, ज्यांना पैशाची आवश्यकता आहे, त्यांनाच या फाउंडेशन कडनं म्हणजे जर सेवाभावी संस्थेकडनं पैसा हा मिळालाच पाहिजे. मी म्हणजे सुधा मूर्ती यांनी फोन केला. शेख मला एक सांग, या ऑपरेशनच्या पैशाची काय व्यवस्था केली आहेस तू. मॅडम मी झुबेदाचे आणि माझ्या बायकोचे सगळे दागिने विकले, शिवाय बँकेकडून थोडंसं कर्ज सुद्धा घेतलेलं आहे. बघा, कुठे काही फसवाफसवी न करता घरात जो काही पैसा असेल तो पैसा कर्ज काढलं आणि बायकोचे आणि आपल्या बहिणीचे दागिने आहे ते त्यांनी विकले आणि ऑपरेशन करायला तो आपल्या बहिणीकरता तयार झाला. शेख तू आम्हाला का नाही मदत मागितलीस, आम्हाला का नाही मागितलंस, का विचारणा केली नाही आम्हाला. तर तो म्हणाला, मला निदान एवढं तरी परवडतंय, म्हणजे पैसे करण्याची क्षमता माझ्यामध्ये जेवढी आहे
त्याने मी काय करतोय, मदत करतोय, प्रयत्न करतो आहे. पण आणखीन कित्येक लोक आमच्याहून गरीब असतात. माझ्यापेक्षा त्यांना तुमच्या मदतीची जास्त गरीब आहे. किती याचा प्रामाणिकपणा इथे दिसतोय बघा, की माझ्याही पेक्षा जास्त लोक अजूनही गरीब आहे. त्यांना तुम्ही या फाउंडेशन मधून पैसा द्या. मी माझ्या परीने पैसा गोळा केलेला आहे. इथे त्याचा हा नैतिक मूल्य इथे दिसून येत आहे. त्याचं ते उत्तर ऐकून मला माझं मन हेलावलं. म्हणजे मन हेलावणं म्हणजे मनाला खूप वाईट वाटणं. लेखिकेला त्याचं हे वाक्य ऐकून त्यांचं मन हेलावून गेलं. म्हणजे त्यांचं मनाला खूप वाईट वाटलं. जास्त काही न बोलता मी त्याला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलचे सर्व कागदपत्र घेऊन येण्यास सांगितले. कारण हा आपल्याकडनं पैसा घेणार नाही हे लेखिकेला माहित होतं. फाउंडेशन मधून पैसा उचलणार नाही हे पण त्याला माहित होतं. म्हणून ते काय म्हणतात की तुला जेवढा खर्च लागणार आहे, तुझे जे कागदपत्र आहे ते सगळे कागदपत्र माझ्याकडे तू घेऊन ये, मी पुढचं बघते. त्याला पुढे बोलायची काही संधी न दिली आणि लगेच त्यांनी फोन ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी कागदपत्र घेऊन शेख मोहम्मद ऑफिसमध्ये आला. त्याला थोडा वेळ थांबायला सांगितलं. सगळी कागदपत्र नीट तपासून पाहिली आणि नंतर त्याला 50,000चा चेक लिहून दिला. कोणी? लेखिकेने त्याला 50,000चा चेक लिहून दिला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. मॅडम, तुमच्याकडून एवढे पैसे मिळतील असं मला वाटलंच नव्हतं. तुम्ही माझ्या संकटात आपलं माणूस समजून तुम्ही मला मदतीला धावून आला. तुम्ही मला आपला समजलं आणि मला तुम्ही 50,000चा चेक दिला. हे बघून मला खूप आश्चर्य वाटतंय. आश्चर्यासोबत आनंद सुद्धा वाटत आहे. हे असलं बोलणं मी सहसा फारसं मनावर घेत नाही. जेव्हा कधी मी गरजूंना मदत करते तेव्हा ते मला असं काहीतरी म्हणतातच. पण एकदा त्यांची गरज भागली की संकटातून मुक्तता झाली, म्हणजे संकटातून सुटका झाली की ते बोलायचेही कष्ट घेत नाही. माझी कोणीही बोलत नाही, मला कोणीही ओळख दाखवत नाही. हा मला अनुभव आहे. मी सगळ्यांप्रमाणे तुला सुद्धा या 50,000ची मदत करत आहे. असेच ऑपरेशन व्यवस्थित पार पाडल्याचा निरोप शेखने आमच्या ऑफिसात ठेवला होता. बघा, लेखिकेला जो अनुभव आला की लोक पैसे घेऊन जातात आणि नंतर ओळख सुद्धा दाखवत नाही. पण शेखने तसं केलं नाही. मोहम्मद शेखने ऑपरेशन झाल्याबरोबर ताबडतोब ऑफिसमध्ये निरोप ठेवला की ऑपरेशन व्यवस्थित झालेलं आहे. तो लेखिकेला विसरला नाही. त्यानंतर बरेच दिवस त्याच्याकडून काहीच बातमी कळाली नाही. आमच्याकडे काही काम सुद्धा निघालं नाही. एक दिवस सकाळच्या वेळी मी ऑफिसात पाऊल टाकलं आणि रिसेप्शन काउंटरपाशी शेख थांबलेला मला दिसला. रिसेप्शन काउंटर म्हणजे स्वागत कक्ष. तिथे हा बसला होता, माझीच वाट पाहत होता. त्याच्याबरोबर 4 वर्षाची छोटी मुलगी सुद्धा होती. तिच्या अंगात साधा सुती फ्रॉक होता, पण झालरी म्हणजे नक्षीकाम केलेला, भरपूर बटणं लावलेला, सुरेख असा शिवलेला फ्रॉक तिच्या अंगावर होता. तिच्या केसांना भरपूर तेल लावलं होतं. चापून चोपून एक पोनेटेल बांधली होती, म्हणजेच केस बांधण्याची एक पद्धत आहे. बेल्ट लावला होता आणि त्या मुलीला तो घेऊन आला होता. आता ही मुलगी कोण असेल? तिला घेऊन हा कशा करता आला असेल? तो माझी वाट कशाला बघत असेल? तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी छोटीशी मुलगी होती, ही छोटी मुलगी म्हणजेच त्याची भाची होती. जुबेदा, त्याची बहीण जुबेदा, तिची ही मुलगी होती. तिला घेऊन हा मोहम्मद शेख लेखिकेच्या ऑफिसमध्ये आलेला होता. शेखचा चेहरा दुःखी दिसत होता. काय शेख, कसा आहेस तू? तुला भेटीची वेळ वगैरे दिली होती की काय? तू आज कसं काय आला? तू माझी अपॉइंटमेंट घेतली होतीस की काय? तू अचानक कसं काय आलास? सॉरी मॅडम, 2 दिवसापूर्वीच जुबेदा गेली. बघा, ऑपरेशन झालं, निरोप ठेवला होता, पण कालांतराने त्याची बहीण मरण पावली होती आणि हे सांगण्यासाठी स्वतः शेख मोहम्मद इथे आला होता आणि सांगायला लागला की 2 आठवड्यापूर्वीच जुबेदा माझी बहीण मरण पावली. तुम्ही मला इतकी मदत केली, पण तिचं नशीबच खोटं होतं. म्हणजेच तुम्ही मला मदत केली, मी पैसा आला, सगळं केलं, पण तिच्या नशिबापुढे आपण काही करू शकलो नाही. देवापुढे आपण काही करू शकत नाही. माझ्या बहिणीचं निधन झालेलं आहे. खरं तर तुम्हाला येऊन भेटायची, तुम्हाला सलाम करायची तिची इच्छा होती. बघा, माझ्यासाठी एक व्यक्ती मदत करते आहे असं जेव्हा त्या पेशंटला कळलं, म्हणजे जुबेदाला कळलं, तेव्हा जुबेदाला असं वाटलं की आपण या मॅडमला जाऊन भेटावं, त्यांना नमस्कार करावा. पण अल्लानं तिला नेलं. मी तिच्या मुलीला घेऊन आलोय. तिचं नाव आहे तबस्सुम. जुबेदाच्या बहिणीचं म्हणजेच मोहम्मद शेखच्या भाचीचं नाव आहे तबस्सुम. मी तिला घेऊन आलेलो आहे.
मी तबस्सुमकडे पाहिलं, हे एवढं मोठं ऑफिस, ही सभोवतालची एवढी सगळी अनोळखी माणसं, ती जरा कावरी बावरी झाली, ती घाबरून गेली. एवढी मोठी गर्दी, एवढं मोठं ऑफिस, सगळा थाट बघून तिला ते कसं तरी वाटलं. ती कावरी बावरी झाली, घाबरल्यासारखी झाली, गोंधळून गेली. त्या अनाथ मुलीकडे, अनाथ म्हणजे जिला आई वडील नाही, अशा मुलांना अनाथ असे म्हणतात. म्हणून त्यांनी इथे अनाथ शब्द वापरला, पोरकं म्हणतात त्यांना. पोरक्या मुलीकडे पाहून मला वाटलं आपल्या नशिबात काय वाढून ठेवलंय याची तिला कल्पना नव्हती. म्हणजे तिला असं वाटलं सुद्धा नाही की आता माझे बाबा तर गेलेच गेले, आई पण जाईल, असं तिला वाटलंच नव्हतं त्या छोट्याशा तबस्सुमला. याची तिला कल्पना पण नव्हती. तिच्या मामानं तिला सांगितलं, बेटी मॅडम को सलाम करो. मामा म्हणजेच कोण? मोहम्मद शेख. मोहम्मद शेखने त्या तबस्सुमला म्हटलं, बेटी मॅडम को सलाम करो. त्याबरोबर त्या पोरीने आपले युलेसे हात उचलून मला सलाम केला. सलाम म्हणजेच काय? नमस्कार केला. माझ्या तोंडून शब्द फुटेना. एवढीशी मुलगी मला नमस्कार करते. तिच्या आईचं नुकतंच निधन झालेलं आहे, तिला वडील नाही आहे, ती मामांसोबत आलेली आहे. त्या छोट्याशा मुलीला बघून लेखिकेच्या तोंडातून शब्द येत नव्हता, त्यांना बोलता येत नव्हतं. शेखनं डाव्या हाताच्या बोटाने डोळे पुसले आणि खिशातून एक पाकिट काढलं. मॅडम, हे तुमच्यासाठी आहे, जुबेदांनी पाठवलंय. मला यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी. मी तो लिफाफा उघडला. लेखिकेने ते पाकिट उघडलं आणि आत 3,000 रुपये होते. मी गोंधळून शेखकडे पाहिलं. मॅडम, तुम्ही 50,000 रुपये दिले होते, पण जुबेदारचं ऑपरेशन आणि औषध पाण्यासाठी 47,000 रुपये खर्च झाला. तुम्ही 50,000 दिले, 47,000 रुपये खर्च केला आणि 3,000 उरले, पण तो 3,000चा जो शिल्लक राहिलेला पैसा आहे तो मी तुम्हाला परत करायला आलेलो आहे. आता आपण यातून काही वाचत नाही. हे जेव्हा जुबेदाला कळलं, 47,000 रुपये खर्च करून सुद्धा आपण वाचत नाहीये हे जुबेदाला कळलं, तेव्हा ती म्हणाली, आपण उरलेले पैसे मॅडमला परत करूया. बघा, मरता मरता सुद्धा तिने तुमचं नाव घेतलं आणि तुम्ही देवासारखे धावून आलात आणि त्यांना त्यांचे उरलेले पैसे वापस करा. हे सुभेदाचं वाक्य आहे. त्या जुबेदाच्या वाक्यामुळे मला हे पैसे परत करायला मला येणं भाग पडलेलं आहे. निदान दुसऱ्या कोणाच्या तरी उपयोगाला हे पैसे येतील. निदान आता मला नाही उपयोगी पडत आहे, पण दुसऱ्या कुठल्या पेशंटला जर उपयोगी पडत असेल तर तुम्ही त्याचा वापर करावा, अशी तिची शेवटची इच्छा आहे. आता हे पैसे माझ्यावर खर्च करून वाया घालू नका, असं तिचं मत आहे. माझ्या नकळत माझ्या डोळ्यातलं पाणी गालावरून वाहू लागलं. म्हणजे त्यांना सुद्धा एकदम रडायला आलं, त्यांचे सुद्धा अश्रू व्हायला लागले. मी जुबेदाला कधीच भेटले नव्हते, पण दुसऱ्या विषयीची तिच्या मनातली ही कळकळ पाहून मी थक्क झाले, आश्चर्यचकित झाले. थक्क होणे म्हणजेच काय? आश्चर्यचकित होणे. म्हणजे ज्या बाईला आपण कधी पाहिलं नाही त्या बाईने आपल्याबद्दल इतकं आदर ठेवावा आणि सन्मान करावा याचं त्यांना खूप नवल वाटलं आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. इतक्या गरिबीत आणि यातना सहन करताना सुद्धा, यातना म्हणजे वेदना सहन करताना सुद्धा तिनं दुसऱ्या गरजू रुग्णांचा विचार करावा, ही गोष्ट विस्मयचकित करून सोडणारी, विस्मयचकित म्हणजेच काय? आश्चर्यकारक ठरणारी आहे. म्हणजे आपल्याला वेदना होत असताना आता आपण राहणार नाही हे तिच्या लक्षात येत आहे. हे किती कौतुक करण्यासारखं आहे. आणि ती वाक्य म्हणते की हा पैसा त्यांना वापस करा. या वाक्याचा त्यांना खूप विस्मयचकित झाले, ते आश्चर्यचकित झाले, त्यांना आश्चर्य वाटायला लागले. आपण स्वतः संकटाशी झुंज देत आहात आणि झुंज देत असताना म्हणजे मरणाशी सामना करत असताना दुसऱ्याचा विचार करणारी माणसं या जगात विरळच आहे, म्हणजे कमीच आहे. आपण मरत आहोत, सामना करतोय, मरणाशी झुंज देत आहे, तेव्हा सुद्धा आपण दुसऱ्यांचा विचार करतोय, हे म्हणजे वेगळंच काम आहे. हे फार कमी लोकांमध्ये पाहायला मिळतं. इथं तुमचं शिक्षण, तुमची भाषा, जातपात, धर्म या कशाचा संबंध नसतो. त्यासाठी हृदयात अपार करुणा असावी लागते, अपार प्रेम असायला लागतं. मी तो लिफाफा म्हणजे तो तसाच शेखला परत दिला. हे पैसे तबस्सुमसाठी आहेत. अल्लाची तिच्यावर मेहरबानी असू दे. म्हणजेच काय? आधार आहे. अल्लाचा तिला आधार आहे, मेहरबान आहे. आणि हा उरलेला पैसा तुम्ही काय करा? तबस्सुमसाठी ठेवा. तिला शिक्षणासाठी वापरू द्या. जर काही मदत लागली तर प्लीज मला सांगा. इतरांविषयी करुणेची भावना बाळगण्याच्या बाबतीत ती आपल्या आईच्या ही 4 पावलं पुढे जाऊ दे. आपली ही जी भूमी आहे ना, ती श्रीमंत का आहे ना, ती सोन्याच्या किंवा हिऱ्याच्या खाणी तिच्या पोटात आहे.
म्हणून नव्हे तर जुबेदा सारख्या लोकांमुळेच तिचं ऐश्वर वाढणार आहे. म्हणजे जुबेदाचा स्वभाव याच्यात सांगितला गेले आहे, त्या स्वभावापेक्षा ती 4 पटीने अजून पुढे होईल आहे, अजून चांगली हुशार होईल आहे, असे यांचं मत आहे. तबस्सुम नुसती तिथे बसली होती, तिला काहीच कळत नव्हतं. माझे शब्दपचनी पडणं शेखलाही कठीण जात होतं. म्हणजे शब्दपचनी पडणं म्हणजे मनापासून समजून कळणं, की तिला कळतं आहे की आता आपल्याला काही उपयोग नाही आहे. ती शेखला हे सांगणं, मॅडमला सांगणं फार कठीण जात होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठातून आपण कष्टाळू वृत्ती, प्रामाणिकपणा, समंजसपणा आणि माणुसकी ही सगळी नैतिक मूल्ये आपण बघितली. या नैतिक मूल्यांची आपण सर्वांनी जोपासना करावी आणि आपण सुद्धा असा प्रामाणिकपणा अंगी बाळगायला हवा. हे इथून या पाठात आपण हे तिथे शिकलेलं आहोत. या पुढच्या पिरियडमध्ये आपण स्वाध्याय बघणार आहोत. थँक्यू.